नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. शेडूमधील सेंट विल्फ्रेड कॉलेज प्रकरण तापले. हर्षदा अतुल घरत यांची आक्रमक भूमिका, कारवाईला वेग. पनवेल जवळील शेडूम परिसरातील सेंट विल्फ्रेड कॉलेज येथे उघड झालेल्या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. LLB प्रथम वर्षातील विद्यार्थिनीने एटीकेटीसाठी पैशांची मागणी आणि अयोग्य वर्तनाचे आरोप केल्यानंतर प्रकरण अधिकच गंभीर झाले. 10 एप्रिलच्या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. सुरुवातीला प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थिनीने पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. दरम्यान जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम समिती सदस्य हर्षदा अतुल घरत यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल घरत यांनी या प्रकरणात आक्रमक पाठपुरावा करत थेट घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर आरोपी मारूफ इशार बशीर यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर अतुल घरत यांच्या ठाम भूमिकेमुळे शाळेचे प्राचार्य सोनी सर यांनी संबंधित उपप्राचार्य मारूफ इशार बशीर यांना तात्काळ निलंबित केल्याचे पत्रही त्यांना देण्यात आली. या कारवाईबद्दल अतुल घरत यांनी सोनी सरांचेही आभार या ठिकाणी मानले. अशा प्रकारांना कुठल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा ठाम संदेश हर्षदा अतुल घरत यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाला आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणात केवळ कारवाईच झाली नाही तर शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांविरोधात कडक भूमिका घेण्याचा इशाराही या ठिकाणी देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पुढील तपास आणि कारवाईचे सर्वांकडे या ठिकाणी लक्ष लागून राहिले आहे. नमस्कार. माझी मिसेस आता पळसपे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेली आहे. तर त्या विभागामध्ये माझ्या पळसपे गटामध्ये सेंट विल्फ्रेड नावाची एक लॉ कॉलेज ऑफ शाळा आहे, कॉलेज आहे. तर तिथे एक घटना अशी घडली होती का मारूफ बशीर हा एक उपप्राचार्य आहे. त्यांनी तिथील जे विद्यार्थी होते, विद्यार्थीचं नाव आपण एक्सपोज नाही करत, तर विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी आणि थोडे अविचार असे त्यांच्याकडनं बोलण्याची मागणी केली होती असं माहिती मिळाली आम्हाला का असं झालंय म्हणून. तर ही माहिती मिळाल्यानंतर मी प्रथम पोलीस स्टेशनला माहिती घेतली. त्याच्यानंतर मग कॉलेजकडे गेलो. मग कॉलेजकडे गेलं तर व्यवस्थापन सोनी साहेब आहेत, जे वेलफेअर कॉलेजचे सोनी साहेब आहेत, ते बघतात. त्यांच्याकडे बोलणं गेलं का बाबा असं कशाबद्दल झालेलं आहे, काय झालेलं आहे. मग त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतल्यानंतर आम्हाला माहिती पडलं का मारूफ बशीर हा तिथला उपप्राचार्य होता, त्यांच्या इथे शिकत होता, शिकवण्यासाठी होता. तर त्यांनी जी कारवाई केल्यानंतर थोडक्यात म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनला गेले. तिथे पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध तक्रार त्या मुलीकडून आणि त्यांच्या उपप्राचार्य विरुद्ध दाखल पण झाली. त्यांना विचारलं मग तुम्ही काय केलं, असं म्हणजे कॉलेजने काय केलं. तर कॉलेजने त्यांनी मला लगेच सांगितलं का आम्ही लगेच तुमच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या प्रशासनाच्या सांगण्यावरून लगेच आम्ही तिथून मारूफ बशीर जो आहे ह्या व्यक्तीला त्यांनी उपप्राचार्याला तात्काळ तिथं निलंबित केलं. निलंबित म्हणजे पूर्णपणे टर्मिनेट करून टाकलेलं आहे. 2-3 वर्षासाठी निलंबित न करता डायरेक्ट टर्मिनेट करून टाकलेलं आहे. तर त्यांनी ही कारवाई लगेच त्यांनी ऍक्शन ऑफ मोड म्हणजे आपण बोलल्यानंतर आपण जी ऍक्शन ऑफ मोड झालेली आहे घटना. तर आता सदर तपास हा पूर्णपणे पोलिसांच्या अखत्यारीखाली चालू आहे आणि आय थिंक त्या मला जी माहिती मिळाली त्यानुसार त्याला 2 दिवसाची PC पण मिळाली होती. तर जो काय तपास आहे ते कायद्यानुसार चालू आहे आणि करत आहेत पोलीस. आता जी घटना होते, आता कोणत्या उपप्राचार्य असतील किंवा कोणतेही तिथे शिकवणार असतील त्यांच्या माइंडमध्ये जर कोण त्यांचा माइंड नाही ओळखू शकत तर नंतर काय होणार आहे घटना. परंतु आता पुढे अशी घटना होणार नाही असे सोनी साहेब यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. पूर्ण त्यांनी त्यांचे जे वेलफेअर कॉलेजचे मॅनेजमेंट जे सोनी साहेब बघतात त्यांना पूर्ण मॅनेजमेंटने आम्हाला ग्वाही दिली का पुन्हा ही घटना अशी होणार नाही आणि आमच्याकडून कुठेही चूक झालेली नाही. आणि प्रथमदर्शनी तर लक्षात येतं काय त्यांच्याकडून, कारण एवढे लोक एवढे शिकवणारे शिक्षक कुणाच्या माइंडमध्ये काय चाललेलं असतं कुणाला माहित नसते. परंतु त्यांनी सोनी साहेबांनी त्याची पूर्णपणे दखल घेऊन त्या व्यक्तीला तिथून टर्मिनेट करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यात आम्ही आश्वस्त आहोत का लगेच बोलल्यानंतर तुम्ही अशी कारवाई केल्यानंतर आम्हाला पण आनंद वाटतोय का आमच्या भागामध्ये जर अशी कारवाई होत असेल तर वाक्याने जो बघा. आता मी सध्याच माझी मिसेसची आता शिक्षण समिती सदस्य म्हणून निवड झालेली आहे, बांधकाम समिती सदस्य म्हणून निवड झालेली आहे. तर मी एवढं तर आता आवाहन करू इच्छितो पूर्ण माझ्या प्रभागामधील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, पालक असतील, अशी घटना कुठेही होत असेल आणि कोणत्याही याच्यात होत असेल तर आणण्यासाठी तुम्ही थांबू नका. तुम्ही माझ्याशी संपर्क साधा ऍज अ जिल्हा परिषद सदस्य म्हणून. नंतर पोलीस आहेत, पोलिसांकडे संपर्क साधा. तुम्हाला कोणतीही मदत लागत असेल तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत. त्याची मी पूर्णपणे खात्री देतोय.